नमस्कार, मी अंबिका. माझ्या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर बेसन पाटवडी रस्सा ही भाजी आज मी बनवणार आहे. तर त्यासाठी 2 कांदे घेतले. कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहे. त्यानंतर मी कढई तापायला ठेवली आणि तेल घातलं. तेल घातल्यावर कांदा जो उभा चिरला होता तो कांदा मी घातलेला आहे. कांदा छान लालसर फ्राय होईपर्यंत आपल्याला इकडे पाटवड्याची तयारी करायची आहे. तर मी ते हिरव्या मिरच्या 10 ते 12 घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे 10 ते 12 कळ्या, कारण जेवढा लसूण घातला, हिरवी मिरची घातली तेवढीच भाजीला छान चव येते. त्यानंतर कोथिंबीर पण आपल्याला थोडीशी शिल्लकच घालायची आहे, कारण की गावरान कोथिंबीरीचा सुगंध खूप छान येतो. तर इथे मी चवीनुसार आता मीठ घालत आहे. मीठ आपल्याला पाटवडी रस्स्यामध्ये पण येणार आहे आणि याच्यामध्ये वड्यामध्ये पण येणार आहे, म्हणून मग अंदाजे मीठ घालायचं आहे. आणि इथे कांदा पण आपला तयार आहे. तर छान ब्राऊन कलरपर्यंत भाजला. आता कांदा मी काढून घेते. राहिलेले आपले जे काही बोजवार होता, जितका आपण मंद आचेवर भाजून घेऊ त्याला, तितकाच तो भाजीला चव उतरते. तर मी ते बोजवार पण काढून घेतला आणि थोडीशी चना डाळ घातली. चना डाळ पण आपल्याला हलकीशी खरपूस रंगावर भाजून घ्यायची आहे. त्यानंतर मी ते सगळा मसाला भाजलेला आहे तर तो काढून घेतला. खोबरं राहिलं होतं, खोबरंसुद्धा आपल्याला ब्राऊन कलरमध्ये भाजून घ्यायचं आहे, पण जास्त जाळायचं नाही, त्याने भाजी ना एकदम कडू लागते. तर इथे मी सगळं साहित्य काढून घेतलं आणि 1 चमचा लाल तिखट, अंबारी आणि थोडासा सब्जी मसाला घातला, म्हणजेच गरम मसाला घातला. आता इथे पाटवड्या बनवण्यासाठी मी कढई तापायला ठेवली. त्यात तेल घातलं, मोहरी घातली आणि जे आपण वाटण काढलं होतं हिरव्या मिरचीचं, ते आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर अंदाजे अर्धा तांबावर पाणी घातलं. मला भरपूर बनवायची होती, 2-2.5 वाट्याची म्हणून. तर इथे मी मोठीच वाटी घेतली आणि ते वाट्या मी 2 घातल्या, पण स्किप झालं. तर इथे 2 वाट्या घातल्या. प्लेटीला तेल लावलं आणि पाटवड्याचे बेसन मी काढून घेतलं. ते थंड होईपर्यंत इथे मी मसाला सगळा थंड झालेला आहे तर काढून घेते मिक्सरमध्ये आपल्याला छान असा फाईन पेस्ट बनवायची आहे. तर इथे तेल तापलं आहे. काढलेला मसाला मी तेल सुटेपर्यंत आता परतून घेणार आहे. 4 ते 5 मिनटं आपल्याला मंद आचेवर हा मसाला परतून घ्यायचा. भाजीला एकदम जितका मसाला आपण परतून घेऊ तितकाच भाजीला असा छान रंग येतो आणि चव पण छान लागते, कारण मसाला भाजल्यावर त्याची चव वेगळीच येते, हे तुम्हालाही माहिती आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाला काढलेलं होतं, तर लागलेलं पाणी मी काढलं आणि त्यात घातलं. तर ती ग्रेव्ही शिजेपर्यंत त्याला आटवू द्यायचं. इथे मी चटणी काढत आहे, कारण मला अशी मसाल्याची चटणी भाजीपेक्षा खायला खूप आवडते पोळीसंग, म्हणून मी माझ्यासाठी थोडीशी चटणी काढून ठेवली. आणि राहिलेलं जो ग्रेव्ही आपल्याला परतवली आहे, तर त्यामध्ये 1 तांबं पाणी घातलं. तुम्हाला तुमच्या अंदाजाने रस्सा जेवढा बनवायचा तुम्ही तेवढा बनवू शकता. तर इथे आपला रस्सा उकळलेला आहे आणि पाटवड्या पण आपल्या थंड्या झालेल्या आहेत. तर मी पाटवड्याचा आकार पाडून घेत आहे. तर अशा प्रकारे मी चाकूने त्याला वड्या पाडून घेते. एकदम छान सेट झाल्यामुळे आणि पातळ स्लाईस असल्यामुळे छान वड्या पडल्या गेल्या. तर अशा प्रकारे मी पूर्ण वड्या पाडून घेतल्या. त्यानंतर गरमागरम असं जेवायला बसले. या जेवायला आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब